हे कुठे कुठे राहतात पंचप्राण? तर याच्यापैकी प्राण हा हृदयात असतो. प्राणायाम आपण करतो ना, प्राण हा हृदयात असतो. अपान हा नाकाचे द्वारा श्वासोच्छवास करतो, तो प्राणवायू झाला. भूक व तहान लागते आपल्याला या प्राणामुळे, प्राणशक्तीमुळे आपल्याला भूक आणि तहान लागते. अपान हा मलमूत्र विसर्जनाला मदत करतो, अपान वायू खाली ढकलण्याचं काम करतो. नंतर व्यान हा आपादमस्तक सर्वांगात असतो, सगळीकडे डोक्यापासून पायापर्यंत व्यान हा वायू असतो. त्यानंतर तो काय, त्याचं काम काय आहे, तो रससेवन आणि नाड्यांचे चलन चालवतो, व्यान. नंतर समान हा कुठे राहतो? समान हा वायू नाभी आणि सांध्यांच्या जागेमध्ये राहतो. तो हातापायांचे चलनवलन करतो. आणि शेवटचा उदान हा कंठामध्ये असतो. उदान हा प्राण जो आहे हा कंठामध्ये असतो. याच्यामुळे काय होतं, स्वप्नदृश्ये आपल्याला या उदान वायूमुळे दिसतात. आणि जांभई वगैरे जी येते आपल्याला, ती या उदान वायूमुळे येते. म्हणजे अपान आणि समान हे दोन्ही कर्मेंद्रियांना शक्ती देतात. आणि प्राण, व्यान आणि उदान हे ज्ञानेंद्रियांना शक्ती देतात, आत्ता आपण पाहिलं. तसंच 5 उपप्राण पण आहेत. ही नवीन माहिती आहे, जरा ऐकून ठेवा. 5 उपप्राण कुठले आहेत? नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे 5 उपप्राण आहेत. पंचप्राण माहिती आहे आपल्याला, आता हे 5 उपप्राण आहेत. आता ह्यांचं कार्य काय आहे? तर नाग या प्राणाचं कार्य आहे ढेकर. आपल्याला जो ढेकर येतो तो नाग या उपप्राणामुळे येतो. कुर्मामुळे उचकी लागते. कृकल या उपप्राणामुळे आपल्याला शिंक येते. आणि देवदत्त या उपप्राणामुळे आपल्याला जांभई येते. आणि धनंजय सर्व देहात असतो. हा धनंजय वायू जो आहे, धनंजय नावाचा जो उपप्राण आहे, हा आपल्या सर्व देहामध्ये असतो. आणि हा देह मृत झाला तरी धनंजय त्याला सोडत नाही. म्हणजे बाकी सगळे पंचप्राण निघून जातात, उपप्राण पण निघून जातात, पण आपला देह मृत झाल्यानंतर बाकीचे निघून जातात. पण हा जो प्राण आहे, उपप्राण आहे धनंजय, तो तसाच राहतो म्हणे. आणि त्याच्यामुळे ते प्रेत फुगतं असं सांगतात. तर धनंजय वायू जो असतो त्याच्यामुळे ते प्रेत जे असतं ते फुगतं, म्हणजे जास्त वेळ जर ठेवलं तर. म्हणजे तात्पर्य काय की कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांना 5 प्रधान आणि 5 5 प्रधान प्राण आणि 5 उपप्राण हे प्रेरणा देत असतात. आपल्या कर्मेंद्रियांना आणि आपल्या ज्ञानेंद्रियांना कोणामुळे शक्ती मिळते? तर या प्राणामुळे शक्ती मिळते. आणि आपण जे आत्मतत्व म्हणतो हे त्या प्राणाच्याही पलीकडचं आहे. त्याची खरं आत्मसत्ता आहे, त्याच्याशिवाय तर काहीच नाही आहे. पण ह्या प्राणांचं कार्य आपण बघितलेलं आहे. म्हणजे या सर्वाचं सार काय आहे की मनाची शक्ती, प्राणाची शक्ती यांचं नियमन बुद्धीने म्हणजे ज्ञानशक्तीने केलं जातं. आणि मग यालाच आत्मसंयमरूप आणि योगाग्निरूप यज्ञ होतो. हा जो सांगितला ना आपण, कुठला श्लोक वाचला? सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे. हा प्राणकर्म आलं ना, म्हणजे प्राणाच्या कर्मामुळे काय होतं तर तो प्राणयज्ञ घडतो. आत्मसंयम योगाग्नी जुहती ज्ञानदीपिते. आणि या ज्ञान शक्तीमुळे काय होतं? प्राणशक्तीमुळे इंद्रियांचा यज्ञ घडतो आणि ज्ञानशक्तीमुळे आत्मसंयमाचा यज्ञ घडतो, असं त्यांनी सांगितलंय. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती ह्या 3 जेव्हा आपल्या कार्यरत होतात तेव्हा आपण आत्मसंयम करू शकतो आणि तेव्हा तो योगाग्नी रूप यज्ञ घडतो. म्हणजे 25, 26, 27 या 3 श्लोकामध्ये भगवंतांनी एकूण 5 यज्ञ सांगितले. आता 28व्या श्लोकामध्ये आणखी 5 यज्ञ आपल्याला भगवंत सांगतात. 28वा श्लोक. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः.
आता दुसरे काही पुरुष ईश्वरार्पण बुद्धीने लोकसेवेत द्रव्य खर्च करणारे आहेत, म्हणजे द्रव्ययज्ञ सांगितला. नंतर तपोयज्ञ सांगितला, योगयज्ञ सांगितला, स्वाध्याय यज्ञ सांगितला आणि ज्ञानयज्ञ सांगितला. असे 5 प्रकारचे यज्ञ, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञानयज्ञ असे यज्ञ या ठिकाणी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. असेही यज्ञ करणारे काही लोक असतात. मग आता द्रव्ययज्ञ म्हणजे काय, की स्वतःचं नाव व्हावं, स्वतःची कीर्ती वाढावी, असं न करता म्हणजे अशी मनामध्ये आसक्ती न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीने एखादा यज्ञ करणं, एखादं कर्म करणं. आता इथे कर्म म्हणायचं आपण. मग ईश्वरार्पण बुद्धीने दान दिलं तर तो द्रव्ययज्ञ होतो. माझा हे दान कशा पद्धतीने द्यावं, जे धनवान लोक असतात त्यांनी काय करावं, त्याच्यासाठी गीता सांगते की लहान मोठ्या विहिरी बांधाव्या, तलाव बांधावे, देवळे बांधावी, मंदिरे बांधावी, अन्नदान करावे, धर्मशाळेसारखी आरामस्थाने निर्माण करावी. ह्यालाच पूर्त दान असं म्हटलेलं आहे, म्हणजे सत्पात्री दान म्हणतात याला. नंतर शरणागताचे रक्षण, अहिंसा व्रताचे पालन यांना सुद्धा एक प्रकारचं हे सुद्धा सत्कर्मच आहे. याला दत्त असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. पूर्त आणि दत्त असे 2 प्रकार यांनी सांगितले. नंतर अजून त्यांनी काय सांगितलंय, तपोयज्ञ. आता दुसरा जो आहे तो तपोयज्ञ. द्रव्ययज्ञास तपोयज्ञ योगयज्ञास तथा परे. तपोयज्ञ म्हणजे काय, की तप केलं जातं, आपल्या शरीराला कष्ट दिले जातात, उपास तापास केले जातात, व्रतवैकल्य केली जातात आणि या तपामुळे काय होतं की आपल्या प्राणाची शक्ती वाढते अजून, आणि तो एखादं कर्म सत्कर्म चांगल्या प्रकारे घडतं. त्याला तपोयज्ञ म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आहे योगयज्ञ. तिसरा आहे योगयज्ञ. योगयज्ञामध्ये चित्तवृत्तीचा निरोध, म्हणजे मी जे सांगितलं आता 6व्या अध्यायात आपल्याला ते सगळं येणार आहे. योगाची व्याख्याच पतंजलींनी अशी केली आहे, योगश्चित्तवृत्ती निरोध हा, की ज्याच्यामुळे आपली चित्तवृत्तीचा निरोध होतो त्याला योग म्हटलं जातं. आत्मसंयम योग असंच त्या 6व्या अध्यायाचं नाव आहे, आत्मसंयम योग. अष्टांग योगाचं वर्णन त्याच्यामध्ये आहे, म्हणजे हा आहे योगयज्ञ. चौथा आहे स्वाध्याय यज्ञ. हा आपल्या हातूनही घडू शकतो, म्हणजे अनेक ग्रंथांचा अभ्यास करणं, अनेक ग्रंथांचं मनन चिंतन पारायण करणं, त्याला स्वाध्याय यज्ञ म्हटलेलं आहे. म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद यांचे सांगोपांग अध्ययन करणे, एकूण वैदिक वाङ्मयाचे अध्ययन करणे आणि अध्यापनही करणे. जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना सांगणं, त्याची उजळणी होते त्याच्यामुळे, असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आशय पण पक्का होतो. म्हणजे स्वाध्याय यज्ञ हा वाणीचा यज्ञ आहे, वाक यज्ञ. म्हणजेच त्याला कुठलं वाङ्मयीन यज्ञ पण म्हटलं जातं. आपल्या ह्याच्यामध्ये आहे बघा, मनप्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह हा तो मानस यज्ञ आहे. आपल्या 17व्या अध्यायामध्ये हा वाणीचा यज्ञ सांगितलेला आहे, वाणीचा यज्ञ. आणि आपल्याला स्वाध्याय यज्ञामध्ये केवळ वेदच नव्हे तर इतिहास पुराणे यांचा सुद्धा संत वाङ्मयाचा अभ्यास करणं, धर्मशास्त्राचा अभ्यास करणं, हे सगळं आपल्याला या वाणीच्या यज्ञामध्ये येतं. तर वाणीच्या यज्ञामध्ये 17व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे बघा, की वाणी कशी असायला पाहिजे. वाणी जर तुमची अशी असेल तर तुमचा तो वाङ्मयीन यज्ञ घडतो. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनैचैव वाङ्मयं तप उच्यते. हा त्यांनी वाणीचा यज्ञ सांगितला आहे, की अनुद्वेगकरं वाक्यं, की कुणालाही उद्वेग येणार नाही आपल्या वाणीनी असं बोलणं असावं. मितले आणि रसाळ आपल्या ह्यांची ओवी आहे ज्ञानदेवांचीही. बोलणं कसं असावं तर अनुद्वेगकरं वाक्यं,
कुणालाही उद्वेग येणार नाही असं बोलणं असावं, गोड बोलणं, मधुर बोलणं, सत्य बोलणं, प्रिय हितम, कुणाचंही हित होईल आपल्या बोलण्यामुळे असं बोलणं असावं, ते प्रिय असावं. आणि अशा प्रकारे जर स्वाध्याय केला तर ते काय होतं, वाङ्मयन तप, वाणीचं तप घडतं. आणि असं वाणीचं तप आपल्या ज्ञानेश्वर माऊलींकडनं झालेलं होतं. आणि म्हणून त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एवढ्या 9,000 ओव्या त्यांनी सांगितल्या, पण त्याच्यामध्ये एकही शब्द असा नाही आहे की कोणाच्या धर्मभावना दुखावतील, कोणाचं मन दुखावेल, असा एकही अनुचित शब्द त्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही आहे. इतकी ज्ञानेश्वरी सुंदर आहे. म्हणजे ते जन्मोजन्मी तप घडलं होतं माऊलींकडनं, म्हणून त्यांच्या मुखातून असे शब्द आलेले आहेत. असा हा स्वाध्याय यज्ञ आहे. अनुद्वेगकरं वाक्यम मित्र. आता 5वा जो ज्ञानयज्ञ सांगितला, 5वा आहे ज्ञानयज्ञ. मानवी आयुष्याची इति कर्तव्यता परब्रह्माचा साक्षात्कार आहे. ज्ञानयज्ञ कशासाठी करायचा असतो, त्याचं साक्षात्कार व्हावा म्हणून, तो आणि मी एकच आहे हे ज्ञान मिळावं म्हणून. म्हणजे हा जो ज्ञानयज्ञ असतो याच्यामध्ये सगळं काही त्रिपुटीचा लय होऊन जातो. म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही जी त्रिपुटी आहे, म्हणजे ज्ञान घेणारा, ज्याचं ज्ञान घ्यायचं तो, आणि ज्ञान घेण्याची क्रिया, ह्या तिन्ही गोष्टींचा जिथे लय होऊन जातो त्याला ज्ञानयज्ञ असं म्हणतात. अशा प्रकारचे यज्ञ या 28व्या श्लोकात सांगितले. आता 29व्या श्लोकामध्ये त्यांनी आणखी 2 यज्ञ सांगितलेले आहेत. आता प्राणायाम रूपी यज्ञाचे वर्णन आहे पुढच्या याच्यामध्ये. अपाने जुहती प्राणम प्राणे पानं तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. आता हे पण असंच आहे. अपान वायूमध्ये प्राणवायूचा होम करणे, नंतर प्राणवायूमध्ये अपान वायूचा होम करणे, नंतर काही लोक काय करतात, प्राण आणि अपान यांच्या गतीचा निरोध करतात आणि प्राणायाम परायण होतात. आता योगाची क्रिया आहे ही. आपण बरेच जण प्राणायाम करत असाल तर आपल्याला माहिती आहे, पूरक आहे, रेचक आहे, कुंभक आहे. ह्या ज्या 3 प्रकारच्या क्रिया प्राणायामामध्ये केल्या जातात त्याचंच वर्णन या श्लोकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे अपान वायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन म्हणजे पूरक प्राणायाम आहे. प्राणवायूच्या ठिकाणी अपान वायूचे हवन म्हणजे रेचक प्राणायाम आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि काही वेळ श्वास असा दाबून धरायचा, म्हणजे ते झालं कुंभक. रेचक, कुंभक आणि पूरक. आधी पूरक, नंतर कुंभक, नंतर रेचक, अशा ज्या 3 क्रिया सांगितलेल्या प्राणायामाच्या, त्या सगळ्या या प्राणायामरूपी यज्ञामध्ये येतात. अशा प्रकारे 25 ते 29 या श्लोकांमध्ये एकूण 11 यज्ञ सांगितले. आणि आता 30व्या श्लोकामध्ये महाकुंभक स्वरूपाचा आणखी एक अवघड यज्ञ भगवंत सांगतात. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुहती सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः. आता हा जो यज्ञ आहे, नियमित आहार करणारे योगीजन प्राणांचा प्राणातच होम करतात आणि याप्रमाणे यज्ञाने ज्यांच्या पापांचा नाश झाला आहे असे हे सर्वही पुरुष यज्ञ जाणणारे आहेत. मग आता प्राणायामाचे प्रकार: पूरक प्राणायाम, रेचक प्राणायाम, कुंभक प्राणायाम आणि शेवटचा एक असतो महाकुंभक प्राणायाम. हा आपण कधीच करत नाही, हा सगळे योगी लोक करत असतात. महाकुंभक प्राणायाम, त्याचा उल्लेख या श्लोकामध्ये केलेला आहे त्यांनी. अतिशय अवघड आहे हा. अंतकुंभक, बाह्य कुंभक, अंतकुंभक आणि स्वच्छ कुंभक यापेक्षा हा प्रकार खूप अवघड आहे. हा प्राणायाम केवळ स्तंभ वृत्तीने होतो. म्हणजे त्या ठिकाणी श्वास
घ्यायचा पण नाही, श्वास सोडायचा पण नाही, आहे त्या स्थितीमध्ये स्तंभासारखं राहायचं. स्तंभित होणं. स्तंभ म्हणजे काय? खांबासारखं राहायचं. असा हा प्राणायाम असतो. आणि या कुंभकामध्ये श्वास घेतलाही जात नाही, टाकलाही जात नाही. हा महाकुंभक अत्यंत अवघड आहे. पंचप्राणांना आणि उपप्राणांना स्वाधीन ठेवणारा असा हा महाकुंभक यज्ञ आहे. याला यज्ञच म्हटलंय त्यांनी. म्हणजे प्राणायामामध्ये आणि या प्राणायामाचा जर अभ्यास करायचा असेल तर नियताहारीच असावे लागते. संयमित आहाराचे परिमित, हित आणि मेध्य असे 3 प्रकार आहेत. आता आजकाल आपण वाचतो व्हॉट्सअपवर बऱ्याच ठिकाणी की कसं जेवावं, काय जेवावं, किती पाणी प्यावं, कधी पाणी प्यावं हे सगळे प्रकार आपण वाचत असतो. तर यांनी सांगितलंच आहे इथे की परिमित आहार. आता आपल्याला 6व्या अध्यायात ते पण येणार आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे आहार सुद्धा तुमचा कसा परिमित पाहिजे. जास्त जेवणाराही नको, जास्त उपाशी राहणाराही नको. युक्ताहार विहारस्य, विहार पण कसा पाहिजे? जास्त झोपणाराही नको, जास्त जागरण करणाराही नको. म्हणजे सगळं काही तुमचं संयमित. मग आपण संयमाग्नी जो पाहिला, इंद्रियांचे जे यज्ञ बघितले ते सगळे त्याच्यासाठीच बघितलेले आहेत. म्हणजे गीतेमध्ये पुढच्या विषयाची आधीच त्यांनी पेरणी करून ठेवलेली आहे की आपलं मन तयार करून ठेवलेलं आहे. आता 5वा अध्याय, 6वा अध्याय हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला हे योगा म्हणजे आधी अर्जुनाला सांगितलं कर्म कर. मग एकदा तुझं कर्म उत्तम झालं, एकदा तू उत्तम कर्म करणारा झाला की तुझं शरीरही स्वच्छ होईल आणि तुझं मनही स्वच्छ होईल. आत्मशुद्धी पण तुझ्याकडून घडेल, शरीरशुद्धी पण तुझ्याकडे घडेल तुझ्याकडून आणि तू उत्तम योगी होशील. म्हणून त्याला योगी व्हायला सांगितलेलं आहे पुढे पुढे भगवंतानी. आणि आपल्या पण सगळ्या जीवनाचा शेवटी उद्देश हा आहे. म्हणजे भक्त हा सुद्धा उत्तम योगीच असतो, उत्तम कर्मयोगी असतो, उत्तम भक्त असतो, ज्ञानी असतो. म्हणजे हे 4ही योग एकामध्येच येतात. ते कसे येतात ते पुढे पुढे आपण 18व्या अध्यायापर्यंत पाहणारच आहोत. तर परिमित आहार करायचा म्हणजे काय करायचं? तर जठराचा अर्धा भाग अन्नाने भरायचा. अर्धपोटी राहणं हे काही वाक्प्रचार नाही आहे. तर खरोखरच आपल्याला जर जास्त आयुष्य जगायचं असेल आणि अतिशय निरोगी राहायचं असेल तर त्यांनी सांगितलं की अर्धा भाग अन्नाने भरा, पाव भाग पाण्याने भरा आणि उरलेला पाव भाग वायूने परिमित ठेवणे. म्हणजे युक्ताहार विहारस्य. आणि यालाच परिमित आहार असं म्हणतात. आणि सगळे योगी लोक असा आहार घेत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं? प्राणायामाला पण बळकटी येते. आणि गाईचं दूध वगैरे हे सुद्धा हितकारी आहारामध्ये मोडतं असं त्यांनी सांगितलंय. शरीर, मन, बुद्धी योगाकडे नेऊन योगाला सक्षम करणारा मेध्य आहार होय. आणि आता हा योगाभ्यास केवळ अन्नापुरता मर्यादित नसून तो अन्य सर्व इंद्रियांनाही नियंत्रित करणारा असतो, हे ध्यानात ठेवले पाहिजे. जसं आपण आहार म्हणजे फक्त आता रसनेचा, आपलं पोट भरण्याचा अन्नाचं सेवन म्हणजे आहार म्हणतो, तसं कानाने ऐकणं हा कानाचा आहार झाला, डोळ्यांनी पाहणं हा डोळ्याचा आहार झाला, नाकाने श्वास घेणं किंवा वास घेणं हा नाकाचा आहार झाला. म्हणजे प्रत्येकाचा आहार संयमित ठेवणं हा एक प्रकारचा यज्ञ आहे. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्वति सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः. आणि अशा प्रकारचा जर तुम्ही आहार नियंत्रित ठेवला, संयमित ठेवला तर मग उत्तम प्राणायाम घडतो आपल्याकडून आणि एक प्रकारचा उत्तम यज्ञ घडतो. आणि याच्यामुळे काय होतं? पापांचा नाश होतो. यज्ञक्षपित कल्मषाः, सर्व पापांचा नाश होतो असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे 25 ते 30 अशा ह्या श्लोकांमध्ये त्यांनी आपल्याला भगवंतांनी एकूण 12 प्रकारचे यज्ञ सांगितलेली आहेत. म्हणजे उत्तम कर्मच सांगितलेलं आहे ते. आणि त्याची नावं परत एकदा बघू आपण.
दैवयज्ञ, ज्ञानयज्ञ, इंद्रिय संयम यज्ञ, विषय हवन यज्ञ, आत्मसंयम यज्ञ, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ, ज्ञानयज्ञ, प्राणायाम यज्ञ आणि महाकुंभक यज्ञ असे 12 प्रकारचे यज्ञ आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. आणि या यज्ञांना जाणणारे अनुष्ठाते या यज्ञांच्या द्वारा आपल्या पापांचा नाश करतात. कल्मशः, कल्मश म्हणजे पाप आणि कल्मशः अशा पापांचा नाश होतो त्याच्यामुळे. म्हणजे अशा या यज्ञाच्या द्वारे पापक्षय झाल्यावर मग काय फळ मिळतं आणि परत यज्ञ केलं नाही तर काय नुकसान होतं हे आता भगवंत आपल्याला पुढच्या श्लोकात सांगतील. तो पुढचा श्लोक आपण फक्त वाचून ठेवू कारण आता काय 5-7 मिनिटच राहिलेले आहेत. 31वा श्लोक आहे. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायल्लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तम. की हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, या यज्ञाचा परिणाम काय होतो तर जे ज्ञानामृत त्याचे सेवन करणारे योगीजन सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. पापांचा नाश होतो म्हणजेच काय होतं, मोक्ष मिळतो. आणि जे यज्ञ करत नाहीत त्यांचं काय होतं, म्हणजे यज्ञ म्हणजे आता या ठिकाणी कर्म हे पण लक्षात ठेवायचं. सत्कर्म सत्कर्म जे करत नाहीत त्यांचं काय होतं तर त्यांना हा संसारही सुखदायक होत नाही आणि परलोक सुद्धा सुखदायक होत नाही. नायल्लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तमः. म्हणजे त्यांचं जे दैनंदिन जीवन असतं ते सुद्धा सुखकारक होत नाही आणि त्याच्यानंतर मृत्यूनंतरचं जीवन सुद्धा मग त्यांना स्वर्ग काही मिळणार नाही. म्हणून उत्तम कर्म हे केलंच पाहिजे. उत्तम कर्माने मनुष्याला चांगली गती मिळते आणि म्हणजे हे सांगण्याचा गीता सांगण्याचा हेतूच त्यांचा हा आहे की मानवी जीवनामध्ये ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ जीवनमूल्य मानले पाहिजे. ज्ञानप्राप्ती, मोक्षप्राप्ती ती मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला ह्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये त्यांनी स्वधर्माचं महत्त्व सांगितलं आहे. आणि स्वधर्म हाच कसा यज्ञ आहे ते ह्या स्थूल यज्ञांच्या द्वारे आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं आहे की स्वधर्माखेरीज अन्य कर्मे यज्ञरूप होऊच शकत नाहीत. स्वधर्माचरण करताना इंद्रिय सुखाच्या कोणत्याही कामना नकोत. हे बघितलं आपण. आता आपण त्याच्यातलं सारांश बघूया की आतापर्यंत आपण हे अवघड गोष्टी सगळ्या बघितल्या. प्राणायाम रूपी यज्ञ, संयमाग्नी करून वापरलेला यज्ञ, संयमाग्नी वापरून केलेला यज्ञ, ह्या सगळ्याचा थोडक्यात म्हणजे सोप्या ह्याच्यामध्ये अर्थ काय आहे की स्वधर्माचरण करताना इंद्रिय सुखाच्या कोणत्याही कामना नकोत. त्या सर्व कामनांच्या आहुती द्यायच्या. आणि हेच सगळं ह्या यज्ञाच्या कल्पनेतून त्यांनी पुन्हा पुन्हा मांडलंय की मी संयम ठेवेल, माझ्या सगळ्या इंद्रियांच्या विषयांवर मी संयम ठेवेल आणि कुठलंही कर्म करताना ते कसं उत्तम माझ्याकडून घडेल याचा मी विचार करेल आणि अनासक्त होऊन कर्म करेल, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करेल. नंतर स्वधर्माचरणही कर्तव्य बुद्धीने करायचे. मी केले असा अहंकार नाही. म्हणजे या ठिकाणी अहंकाराची आहुती द्यायची. असं एक आहुती कशा सांगितल्या बघा त्यांनी की पहिल्यांदा कामनांची आहुती द्यायची, नंतर अहंकाराची आहुती द्यायची, नंतर ही स्वधर्मरूप यज्ञकर्मे निरहंकारितेने आचरत असता जे यातून सुखदुःख, लाभहानी, जय पराजय प्राप्त होईल तेच यज्ञातील अमृत आहे असे समजून आनंदाने स्वीकारायचे. यज्ञशिष्टाशिन संतो, ते आता पुढच्या वेळेस आपण तो अर्थ बघणारच आहे. यज्ञशिष्ट म्हणजे काय, यज्ञाचं अवशिष्ट जे राहिलेलं असतं, उरलेलं जे असतं ते प्रसाद रूपाने ग्रहण करायचं. मग याच्यामध्ये प्रसाद आपल्याला काय मिळायचं आहे तर आपल्याला कर्म केल्यानंतर निरहंकारितेने कर्म केल्यानंतर
जे काय सुखदुःख होईल, जी काय लाभहानी होईल, जे काय पराजय होईल, जय होईल, पराजय होईल, जे काय मिळेल ते या यज्ञातील अमृत आहे असं समजून स्वीकारायचं आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. अशा रीतीने स्वधर्मरूप यज्ञ केला की सारी पापे नाश पावतील आणि मग चित्त शुद्ध होईल. म्हणजे यज्ञकर्मानी बाह्यातकारी काय मिळतं ते महत्त्वाचं नाही आहे, तर मुख्य मला आंतरिक काय मिळालं तर माझं चित्त शुद्ध झालं. चित्त शुद्ध होणं हे या यज्ञाचं फलित आहे असं त्यांनी सांगितलं आहे. यज्ञाचे रहस्य जाणणाऱ्याला हे माहीत असतं. चित्तशुद्धीने परमात्म प्राप्तीही होते, आत्मदर्शनही होते आणि अंतरामध्ये आत्मज्योती आहेच आहे आपल्या. तो आतमध्ये आपल्या चैतन्य बसलेलाच आहे. त्यामुळे त्या अंतर्ज्योतीचा प्रकाश आपल्याला कशामुळे दिसत नाही तर आपलं चित्त मलिन असतं, विषयांचं आपण चिंतन करत असतो, त्यामुळे आपलं चित्तामध्ये आपल्याला तो प्रकाश दिसत नाही. पण जेव्हा आपण यज्ञ करतो, असं उत्तम कर्म करतो, तेव्हा आपल्या चित्तरूपी आरशामध्ये आत्मज्योतीचं दर्शन आपोआपच होतं. कारण ते आतमध्ये असतंच. आरशावरचा मळ पुसला की आरशामध्ये प्रतिबिंब कसं सुंदर दिसतं, तसं आपल्याला त्या चित्तरूप आरशामध्ये आत्मज्योतीचं दर्शन होतं. अशा तऱ्हेने अनेक यज्ञ वेदांमध्ये जे सांगितलेले आहेत तेच सारे यज्ञ कर्मांनीच सिद्ध होणारे आहेत. म्हणून कर्माचा त्याग केला तर यज्ञच होऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. मग मोक्ष कसा मिळेल? म्हणून उत्तम कर्म करा, म्हणजेच उत्तम यज्ञ करा आणि आपल्या पापांचा नाश करून घ्या, आपलं चित्त शुद्ध करा असं भगवंतांनी आपल्याला या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आजचा भाग जरा अवघड होता, अवघड भाषा पण होती, सगळे यज्ञ होते, पण त्या यज्ञांचा सोपा अर्थ आपण लक्षात ठेवलेला आहे की माझं कर्म उत्तम कर्म सत्कर्म म्हणजे यज्ञ आहे आणि इतरही जे स्थूलरूपी यज्ञ आहे ते सुद्धा पाहिल्यानंतर आपल्याला हे आठवेल आता की उत्तम यज्ञ कसा असतो, त्याच्यातून प्रसाद काय मिळतो, त्याच्यामध्ये कुठला कुठला अग्नी वापरला जातो आणि कशाचं हवन होतं, हे सगळं आपल्या लक्षात येईल कुठलाही यज्ञ पाहत असताना. तर हे सगळं आपण चित्तामध्ये ठेवू, आपलं चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करू. भगवंताचा आशीर्वाद आपल्याला आहेच आहे, तुमच्या सगळ्यांचाही आशीर्वाद आहे मला. त्यामुळे तुम्हा सर्वांना तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.